आज आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। हा मी बारीक साबुदाणा घेतला आहे। आपल्याकडे जर बारीक किंवा मोठा कोणता पण असेल तरी आपण वापरू शकता। आता हा आपण मिक्सर जारमध्ये घेऊ। आता हे आपण बारीक वाटून घेऊया। बारीक वाटला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 3/4 कप पाणी घालूया आणि एकदा ब्लेंड करूया। ब्लेंड करून घेतले। मिक्सर जारमध्ये थोडे शेंगदाणे घेतले, थोडी हिरवी मिरची घालूया आणि ब्लेंड करूया। 2 बटाटे सोलून किसून घ्यायचे। किसून चांगलं धुवून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या घातल्यात, अर्धा कप दही घातलंय, किसलेले बटाटे आणि कोथिंबीर घालूया। थोडेसे जिरे घातलेत, चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ घातलं आहे, मिक्स करूया। बघू शकता आपण हे असं पातळ असं लागेल तसं पाणी वापरून असं भिजवलेलं आहे। आता 10 मिनिटं झाकून ठेवूया। नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलाय, थोडं तेल लावलंय। 1 जाव बॅटर घातलेलं आहे, कडेने थोडं तेल घातलंय। डोसा उलट करूया, दुसऱ्या बाजूने पण छान भाजूया। आपला उपासाचा डोसा झाला आहे, सर्व करूया।